भाषिकांचा हा उद्रेक आहे शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या विरोधातील। कारण सरकारनं मराठी अस्मितेला नख लावणाऱ्या मुजोर परप्रांतीयांच्या मोर्चाला परवानगी दिली, मात्र मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली। त्यामुळेच शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांना स्वतःच्याच मतदारसंघात मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं। त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय। खरं तर मीरा भाईंदर मतदारसंघात प्रताप सरनाईकांनी विकास कामांचा धडाका लावलाय, मात्र हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात स्पष्ट भूमिका न घेणं, एकनाथ शिंदेंनी दिलेला जय गुजरातचा नारा यामुळे आधीच शिंदे गट अडचणीत आलाय। त्यातच परप्रांतीयांचा मोर्चा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून निघालेला मराठी मोर्चा यामुळे आपल्याच मतदारसंघात कोंडी होण्याच्या शक्यतेनं सरनाईकांचीही पळापळ झाली आहे। आल्या जय गुजरातच्या घोषणा पण इथे बघा, राजकारणाच्या ठिकाणी पण माझ्यासोबत जे मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख आहेत, त्यामुळे बाकीच्यांना काय राजकारण करायचं ते करू द्या। प्रताप सरनाईक मीरा भाईंदर शहरातील मराठी जनांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। मीरा भाईंदर मधील मराठी भाषिकांनी सरनाईकांना हुसकावून लावल्यानंतर शिंदे गटाचे इतर आमदारही टेन्शनमध्ये आलेत। जी परिस्थिती सरनाईकांवर आली ती आपल्यावरही येऊ शकते अशी भीती शिंदे गटातील आमदारांना वाटू लागली। त्याची कारणं काय आहेत पाहूया। मुंबईमध्ये 40% तर मीरा भाईंदरमध्ये 27% मराठी भाषिकांची संख्या। मुंबईतील 227 पैकी 112 मतदारसंघात मराठी भाषिकांचा प्रभाव। मराठी विषयी ठोस भूमिका न घेतल्यानं निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता। ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदे गटाच्या मतांमध्ये घसरण होण्याची शक्यता। दोन्ही ठाकरे बंधूंची एकजूट आणि मराठी भाषिकांचा संताप असाच राहिला तर मुंबईत शिंदे गटाची अवस्था बिकट होण्याची शक्यताच जास्त आहे। त्यामुळे आता मराठी भाषेसंदर्भात शिंदे गट काय भूमिका घेणार यावर महापालिकांच्या विजयाचं गणित ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आम्हाला मराठी असल्याचा नुसतं गर्व नाही, आम्हाला